सोलापूर शहरातील जुन्या कामगार चाळीवरील बिटू निर्बंध हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22चे भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव केला। या प्रसंगी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल, स्वीकृत नगरसेवक मनीष केत, माजी नगरसेवक जगदीश पाटील, लालू खंडेलवाल, समर्थक नरवडे, वसंत हेमगड्डी, फारुख बागवान, सचिन जाधव, माणिक कांबळे तसेच इच्छा भगवंताची परिवारातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात बिटू निर्बंध हटविण्याची अधिकृत घोषणा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष सहकार्याने हा निर्णय शक्य झाला। अनेक दशकापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला। या निर्णयामुळे बिटू निर्बंधाखालील कामगार चाळीमधील सुमारे 9,000 कुटुंबांना घराचा कायदेशीर मालकी हक्क मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असून खरेदी विक्री, बँक कर्ज, वारसा नोंद, पुनर्विकास व बांधकाम परवानग्यातील अडचणी दूर होणार आहे। यावेळी नगरसेवक किसन जाधव म्हणाले, कामगारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता। आमदार देवेंद्र कोठे यांनी चिकाटी, अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी पाठपुराव्याच्या जोरावर हा ऐतिहासिक निर्णय घडवून आणला। बिटू निर्बंध हटविण्याचा निर्णय सोलापूरच्या अभिमानात मानाचा तुरा रोवणारा आहे। आता सोलापूरचा विकास थांबणार नाही, कारण विकासाची धुरा सक्षम नेतृत्वाच्या रूपाने आमदार देवेंद्र कोठे यांनी हाती घेतली आहे। अखेर स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांचे स्वप्न आमदार देवेंद्र कोठे यांनी पूर्ण केले, असे मनोगत यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केले। सत्काराला उत्तर देताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, बिटूचा प्रश्न हा हजारो कामगारांचा, कुटुंबाचा, न्यायाचा आणि हक्काचा विषय होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला। सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी रोजगार निर्मिती, IT पार्क, उद्योग वाढ, पाणी, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी माझा पाठपुरावा यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील। सोलापूरला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे। यावेळी उपस्थितांनी बिटू निर्बंध हटविण्याचा निर्णय हा सोलापूरच्या कामगार वर्गासाठी ऐतिहासिक ठरल्याची भावना व्यक्त करत आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाला शहराच्या विकासाला अधिक वेग मिळेल असा विश्वास किसन जाधव यांनी व्यक्त केला।